राज नावाचा एक मुलगा होता. तो लहान असतानाच त्याची खूप मोठी स्वप्न होती. आपल्या शहरातील सर्वात श्रीमंत माणूस व्हायचं त्याचं ध्येय होतं. त्याने फक्त स्वप्न पाहिली नाही तर त्यावर नियोजन केलं. प्रत्येक गोष्ट कशी बारकाईने प्लॅन केली, त्यावर काम केलं, एक्झिक्युशन केलं. मोठ्या मेहनतीने एक कंपनी उभी केली, त्याचा विस्तार केला. जबरदस्त व्यवसाय वृद्धीसाठी खूप झटला. एकदम कमी वयात तो आपल्या शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला. पण जीवन एकदम सरळ सोपं नसतं. चढ उतार येतात. अचानक टेक्नॉलॉजीच्या बदलामुळे राजची कंपनी नफ्यातून तोट्यात आली. मोठं नुकसान झालं. राज आता डोकं धरून घरात बसे. कर्ज मागणारी माणसं दारावर हजेरी लावत. राज वैतागला, वैफल्यग्रस्त झाला. आत्महत्या करायची असा निर्णय घेऊन त्याची पावलं घराबाहेर पडली. चालता चालता तो एका उद्यानाकडे पोचला. काही वेळ बसावं म्हणून तो तिथल्या बाकड्यावर बसला. मान खाली घालून रडला. आता जगून अर्थ नाही असा विचार करून उठणार तोच एक आवाज आला. काय झालं, रडतोस कशाला? राजने वळून पाहिले तर एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला. राज वैतागला, म्हणाला, तुम्हाला काय करायचं आहे? तो माणूस म्हणाला, शक्य झाल्यास नक्कीच मदत करीन. ते ऐकून राज मात्र जाम वैतागला. रागानेच तो म्हणाला, व्यवसायात नुकसान झालंय, 25 लाखांची गरज आहे आत्ताच्या घडीला, देऊ शकता? त्या माणसाने एक स्माईल दिली आणि खिशात हात घातला. राज पाहत होता. त्या माणसाने चेकबुक बाहेर काढलं आणि रक्कम भरली, 25 लाख रुपये. सही केली आणि राजकडे चेक दिला. राज पाहतच राहिला. काय बोलावं, काय करावं काही सुचेना. त्याला आनंद झाला. त्याने त्या अनोळखी माणसाला विचारलं, तुम्ही कोण? माझी कसलीही चौकशी ओळख नसताना एवढा विश्वास? तो माणूस म्हणाला, मी या शहरातील सर्वात मोठा हिऱ्यांचा व्यापारी आहे. हिऱ्यांची पारख आहेच, पण हिऱ्यासारखी कर्तृत्ववान माणसंही या नजरेने हेरतो. जोमात काम कर. राजने त्यांना नमस्कार केला आणि एका वर्षात त्याच ठिकाणी त्यांनी दिलेली रक्कम परत देण्याचे आश्वासन दिलं. त्या माणसाने राजला आशीर्वाद दिला. राज आनंदाने घरी परतला. घरी आल्यावर आपल्या टेबलवर बसला. चेक हातात घेत त्याने बारकाईने पाहिले. 25 लाख रुपये. ती विश्वासाने केलेली सही पाहिली. चेक हातात घेत राज विचार करू लागला. चेक हातात घेऊन राज आरशासमोर उभा राहिला आणि म्हणाला, त्या माणसाला जर माझ्यावर एवढा विश्वास आणि तोही माझ्याविषयी काही माहिती नसताना, साधी ओळखसुद्धा नाही. राज आत्मविश्वासाने भरला. चेककडे पाहिले, डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. टेबलचा ड्रॉवर उघडला आणि चेक नीट सांभाळून ठेवला. म्हणाला, हा चेक वापरायचा नाही. त्या माणसाला, ज्याला माझ्याविषयी माहिती नाही, माझी ओळख नाही, त्याला माझ्यावर एवढा विश्वास, आणि मी स्वतःला जगातील कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा जास्त ओळखतो. आता मागे पाहायचं नाही. दुसऱ्या दिवसापासून राजने नव्या जोमात नव्या स्वप्नांना पंख दिले. स्वतःच्या हिमतीने, मोठ्या आत्मविश्वासाने त्याने काम सुरू केलं. त्यावेळी मार्केट, टेक्नॉलॉजी, डिमांड या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. एक दमदार प्लॅनिंग आणि काटेकोर नियोजन. एक वर्ष संपण्याआधी त्याने पुन्हा एक यशस्वी कंपनी उभी केली. एका वर्षात आयुष्य बदलून गेलं. त्या माणसाला दिलेलं वचन आठवलं. भेटीचा दिवस उजेडताच राज तयार झाला. तो चेक ड्रॉवरमधून काढला आणि उद्यान गाठलं. त्या म्हाताऱ्या माणसाची तो वाट पाहत होता. बराच वेळ वाट पाहिली. शेवटी दुरून तो माणूस येताना दिसला. राज खूपच आनंदी झाला. त्याला घाई झालेली. सांगायची की त्याने दिलेला चेक न वापरताच स्वतःच्या हिमतीने तो यशस्वी झालाय. त्या म्हाताऱ्या माणसाला धन्यवाद देण्यासाठी राज त्यांच्या दिशेने निघणार एवढ्यात काही माणसांनी त्या म्हाताऱ्याला पकडून ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. राज ओरडलाच, अहो थांबा थांबा, त्यांना कुठे नेता? ते तर शहरातील सर्वात मोठे हिऱ्यांचे व्यापारी आहेत. ती माणसं खूप हसली. म्हणाली, तुम्हाला पण उल्लू बनवलं ना? तो माणूस थोडा वेडा आहे आणि लोकांना बनावट चेक वाटत फिरतो. राज अवाक झाला. विचार करू लागला, एका वर्षापूर्वी त्या माणसाने जर चेक देऊन माझा आत्मविश्वास जागवला नसता तर? ती साधी एक घटना आणि संपूर्ण आयुष्याला नवी उभारी, नवी कलाटणी मिळाली.
त्या क्षणाला काय कमी होतं तर आत्मविश्वास. मित्रांनो, आपल्यात असीम अशा क्षमता असतात, पण कमतरता असते ती आत्मविश्वासाची. नवं काही करायला गेलो तर स्वतःवर विश्वास ठेवून काम करा. यशस्वी व्हा, आनंदी राहा. गोष्ट आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.